हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर ही माझी आजी आहे, गावावरून परवाच झाली आहे. तर आम्हाला आज संध्याकाळी पाहुणे येणार होते. माझी पिंकी मावशी, ज्योती मावशी, राजू काका आणि माझे भाऊ आणि बाकीचे गाडीच राहणार होते. तर आम्ही आलो होतो दुपारच्या बाजाराला. तर आम्ही पैसे बाजाराला जात होतो, पण पैसे बाजाराला आम्ही शोधत होतो. रिक्षा पण तेव्हा कुठेच नव्हता रिक्षा भेटत, तरी पण आम्ही शोधत होतो. पण आम्हाला फायनली रिक्षा भेटत आणि आम्ही आमचा पैसर मार्केट आलं आणि आम्ही उतरलो. तर रिक्षावाल्याला पैसे आम्ही दिले आणि त्याला केला आम्ही टाटा बाय बाय आणि आम्ही निघालो पुढे निघाल्यावर आम्हाला इथे मटकी दिसले ते खूप छान. आणि हा बघा आमचा पैसर मार्केट. हा आमचा पैसर मार्केट आहे. हे बघा पैसर मार्केटची साड्या आणि खूप सारे काय काय होतं, पण आम्हाला दाखवायला टाईम नाही भेटला. तर आम्ही एका याच्यातून जात होतो. मम्मीने प्लाझो घेत होती. तर प्लाझोसाठी व्हाईट कलरचा आवडत नव्हता, पण आम्ही पैसे देत होती. मग आम्ही त्याला त्या प्लाझोलेला केला टाटा आणि आम्हाला हे घ्यायचं होतं, पायातलं चेन घ्यायची होती. मग आम्ही चपला पण एवढे भिजलेलं होतं, पण आम्ही नाही घेतलं. मग मी हे पेन घेतला, मग वरणी घेतली. मम्मीला ब्लॅक कलरची आवडत होती आणि तिला पण आम्ही टाटा बाय केलं. तर आम्हाला इथं चर्च दिसलं, चर्चला पण आम्ही टाटा बाय केलं. आम्हाला हे केक घ्यायचे होते, केक घेत होती. तर आम्ही त्याला पण टाटा बाय केलं. मच्छीवरीच्या दुकानात आलो. मच्छी खूप महाग दाखवत होतं, पण आम्ही त्याला नाही घेतलं. आम्ही हे क्लचच्या दुकानात आलो, क्लच रबड. मग आम्ही हे घेतलं. तर मी हे नाईल कटर घेतलं आणि मम्मीची चप्पल घेतली होती अर्ध्या रस्ते. ती चप्पल घेतली. आम्हाला मध्येच साईबाबाचं मंदिर घेतलं. सगळ्यांनी दर्शन केलं. आम्ही कुठेच ब्लॉक नाही घेतलं, पण आम्ही डायरेक्ट रिक्षामध्ये घेतलो. सगळे थकले होते. रिक्षामध्ये बसलो, मग उतरलो. मग आम्ही रात्री पण नाही घेतलं. मग मी डायरेक्ट सकाळी ब्लॉग घेतला, कारण की रात्री सगळे थकले होते, सगळे झोपले. मग पिंगी मावशी बनवला पीठ आणि मग इथे ज्योती मावशी बनवत होती कढी. खूपच म्हणजे तडका दिला तर चांगला वासत होता. मग इथे बनवत होती मम्मी वरती खीर आणि इथे मग हे साबुदाणा झाला. मग याच्यामध्ये आम्ही टाकत होतो केसर दूधमध्ये. आणि मग इथं मावशीने हे हटवलं आणि इथे मम्मी बनवत होती मेथीची भाजी घेतली, कांदा हे सगळं टाकत होतं कढईमध्ये आणि मेथीची भाजी कापत होती. इथे ज्योती मावशी बनवत होती भाजी. मग इथे आळूचे पत्ते हे बनवत होतो, मला माहिती. पण आम्ही याच्यामध्ये केसर टाकलं, याच्यामध्ये खीर म्हणजे शेव टाकत होतं. मग हळू गळ्यामत होता. मग हे इथे मग पिंकी मावशी बनवत होती बेसन वडे आणि मग ती खीर थंडी होत होती आणि इथे हे बनवत होती जिथं सांगितलं. ह्याच्यामुळे आमचा ब्लॉगच संपला. काय बाय.